नमस्कार. मी मनीषा. आज एका वेगळ्याच विषयावर मी बोलणार आहे. आज बघा, आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतली जोडी अत्यंत लोकप्रिय आणि आवडती जोडी महाराष्ट्राची मराठी चित्रपटसृष्टीतली, ती म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. तर परवाच त्यांचा वाढदिवस झाला आणि योगायोग म्हणजे पती पत्नींचा वाढदिवस दोघांचा एकाच दिवशी आला. त्यामुळे दोघांनाही आज मी अभिवादन सादर करणार आहे. आणि अतिशय म्हणजे सुसंस्कृत, नंतर अतिशय छान जोडी आम्हालाही खूप आवडती, सगळ्यांनाच आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना आवडती. तर सचिन यांनी खूप लहानपणी काम सुरू केलं, म्हणजे त्यांना घेतलं होतं 4-5 वर्षाचे असतानाच कामाला घेतलं होतं. हा माझा मार्ग एकलामध्ये, राजा भोपरांजपे, सीमा देव असे ते कलाकार होते आणि त्यांच्याबरोबर सचिन पिळगावकरनी काम केलं. आणि पुढं मग त्यांचं बालपण संपलं, थोडंसं मोठे झाले, किशोरवयीन झाले. त्यावेळेला त्यांना गीत गाता चलसारखा अत्यंत गाजलेला चित्रपट हिंदीमध्ये राजश्री प्रोडक्शननी दिला. आणि नंतर त्यांचे हिंदीमध्ये थोडे ते आखियों के झरोखे से या मुक्त मुक्ती चित्रपट आले. आणि मग त्यांनी मराठीमध्ये चित्रपट काढायला जी सुरुवात केली, त्यावेळेला ते एक मुलगी, चुणचुणीत मुलगी शोधत होते. त्यावेळेला त्यांच्या आईने त्यांना सांगितलं, की म्हणे किलबिल हा जो कार्यक्रम आहे सह्याद्रीवर, तो तू बघ आणि त्याच्यामध्ये एक चुणचुणीत मुलगी आहे, ती तुला पसंत पडेल म्हणाले. आणि त्यांनी बघितला तो कार्यक्रम आणि तिच्या ती सुप्रिया काम करत होती आणि सुप्रियाच्या वडिलांना ते भेटायला गेले आणि तिच्या वडिलांनी म्हणजे संमती दिली आणि मग ते नवरी मिळे नवऱ्याला हा चित्रपट त्या दोघांचा आला. तो आल्यानंतर बरोबर ते नवरी मिळे नवऱ्याला चित्रपटही केला, नवरी मिळे नवऱ्याला प्रत्यक्षात आयुष्यातही झालं आणि आज तागायत त्यांचा सुखाचा संसार व्यवस्थित सुरू आहे. की आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे, की ज्या वेळेला ते काय ॲडॉलचं निघालं होतं नृत्याचं पहिलं सुरुवात, तर त्यावेळेला जो कार्यक्रम पहिला झाला स्पर्धेचा, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा या जोडीने पहिल्या क्रमांकाचं, आपल्या मराठी दाम्पत्यानं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं. म्हणजे त्याही याच्यामध्ये क्षेत्रात ते निपुण आहेत. आणि परवा सुद्धा त्यांची ज्यावेळेला मुलाखत झाली, त्यावेळेलाही दोघांनी चला जेजुरीला जाऊ म्हणून गाणं सादर केलं. तर अशी ही जोडी अत्यंत लोकप्रिय आणि आवडती. आणि सचिनजी यांनी खूप छान छान चित्रपट निर्माण केले, अशी बनवा-बनवी वगैरे. आणि सर्वात उत्तम चित्रपट निर्माण केला आत्मविश्वास, नीलकांत पाटेकर त्यांनी त्याच्यामध्ये काम केले सुंदर. धन्यवाद. जय श्रीराम.